सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवीस वर्ल्ड. तर आज आपण बनवणार आहोत खूप जास्त फुगणारी चपाती. त्यासाठी सर्वप्रथम मी इथे पीठ चाळून घेतलेलं आहे. मी साधारणपणे 8 चपात्यांचं पीठ इथे घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार. जास्त मीठही टाकायचं नाही आणि हळूहळू पाणी घालून घेत आहे. जास्त पाणी ओतलं तर पीठ आपलं पातळ होईल, त्यामुळे एकदम थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि पीठ मिक्स करत थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे. आणि चपाती बनवताना पीठ मळणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ही पीठ जर आपण नीट मळलं तरच आपली चपाती फुगते. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मी इथे अजिबात एडिट केलेलं नाही. मी जसं पीठ मळलेलं आहे तोच पूर्ण व्हिडिओ इथे टाकलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या हाताला खूपच पीठ चिकटतं. मग आपण थोडंसं पीठ घेऊन आपल्या हाताचं पीठही काढून घ्यायचं आहे आणि परातीचं पीठही काढून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही पीठ मळताना पिठात पाणी ओतण्याच्या आधी थोडंसं तेल घालून घ्यायचं 1 चमचाभर, जेणेकरून आपलं पीठ खूपच मऊ आणि लुसलुशीत होतं. परंतु मी इथे अजिबात तेल वापरलेलं नाही पीठ मळताना. तर तुम्ही पाहू शकता हळूहळू आपल्या परातीचं सगळं पीठ काढून घ्यायचं आहे. आणि पीठ काढून घ्यायच्या नादात इकडे आपलं पीठ अजिबात पातळ होऊ द्यायचं नाही. मीडियम पीठ ठेवायचं आहे. खूप पातळही पीठ झाल्यावर आपल्याला त्याच्या चपात्या लाटता येत नाहीत आणि खूप घट्ट पीठ जर झालं तर चपाती खूप दाबून लाटावी लागते आणि ती चपाती खूप कडक होते. आणि मी लहान असताना माझ्याही चपात्या खूप कडक व्हायच्या किंवा कधी कधी खूपच जाड होतात चपात्या. मध्ये जाड होतात, कधी कडेला जाड होतात. परंतु कोणकोणत्या इथे चुका टाळायच्या आहेत मी हेही सांगणार आहे. पीठ नीट मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली चपाती नीट येईल. पीठ मळायला साधारणपणे 5 ते 6 मिनटं लागतात. आणि जर तुम्हाला पीठ जरी जास्त घट्ट वाटत असेल तर हळूहळू थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जसं पीठ पाहिजे तसं पीठ बनवायचं आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही जर आपल्या दुसऱ्या रेसिपी पाहिल्या नसतील तर मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक टॅग करणार आहे, तर तुम्ही जाऊन पहा. तुम्ही पाहू शकता आता आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि मी इथे थोडंसं पीठ घेतलेलं आहे. आता त्याचा उंडा करून घ्यायचा आहे आणि आता चपाती लाटायला घ्यायची आहे. आणि गॅसवरती तवा ठेवायचा आहे. तवा खूप गरमही होऊ द्यायचा नाही, एकदम मीडियम आचेवर चपाती लाटूपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. आणि आता मी इथे तेल लावून घेत आहे चपातीला. तुम्ही पाहू शकता अशी दुमडून चपाती करायची आहे आणि त्यानंतर अशी राऊंड राऊंड करायची आहे. आता पिठामध्ये बुडवायचे आहे, जेणेकरून आपली चपाती अजिबात चिकटणार नाही. आणि त्यानंतर एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. जर तुम्ही खूपच दाब दिला चपातीवरती तर ती चपाती
चिकटते खाली. त्यामुळे जास्त दाबही न देता एकदम हलक्या हाताने चपाती लाटून घ्यायची आहे. आणि चपाती समान आकाराने लाटायची आहे. कुठेही अजिबात जाड किंवा पातळ होऊ द्यायची नाही. तर तुम्ही ते पाहू शकता, आपली चपाती आता लाटून झालेली आहे. परंतु जिथे जिथे जाड चपाती दिसत आहे तिथे तिथे मी बेलण्याने लाटून घेत आहे. तर चपातीला थोडंसं तेल लावायचं आहे आणि मगच ती तव्यामध्ये टाकायची आहे भाजण्यासाठी. आणि गॅस एकदम मिडियम आचेवरच ठेवायचा आहे. तुम्ही जर गॅस फुल केला तर तुमची चपाती खूपच करपून जाईल आणि तुम्ही जर गॅस एकदम कमी केला तर मग तुमची चपाती एकदम कडक होईल. त्यासाठी तुम्ही मिडियम आचेवर भाजायची आहे. आणि चपाती जशी जशी फुगायला लागते तसं आपण चपातीला तेल लावून घ्यायचं आहे. चपातीला जास्त तेल लावल्यावर चपाती मऊ होते. त्यानंतर चपाती भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता चपाती कशी फुगत आहे. आता चपाती नीट भाजून घ्यायची आहे. आणि चपाती अशी दुमडायची आहे जेणेकरून चपाती सर्व बाजूंनी नीट भाजेल. आणि चपाती कडकही होणार नाही, त्यासाठी अशी चपाती भाजून घ्यायची असते. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ खूपच हळू वाटत असेल तर तुम्ही 2x स्पीडवरही पाहू शकता. आणि तुम्ही ही चपातीची ही रेसिपी पाहून नक्की चपाती ट्राय करा. तुमची ही चपाती खूपच छान होईल. अशाच प्रकारे इतरही चपात्या भाजून घ्यायच्या आहेत. मी इथे एकच चपाती भाजून दाखवणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल सगळ्या चपात्या जर करून दाखवल्या तर. त्यामुळे मी इथे एकच चपाती दाखवली आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपली चपाती भाजलेली आहे आणि चपाती किती मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.